किती वेळ झाला हिला बोलवलेलं, यायला पाहिजे ना. एक परत इकडे माणसं कोणी आलं तर परत बघायची. आली तू? हो. छान दिसतेस ग. हा, तुझ्यासाठी साडी घालून आले, तुला आवडते ना म्हणून. हा हा. घरचे कोण पाहिलं नाही ना? नाही रे, घरच्यांच्या नजरा चुकून आली मी. किती वेळ लावला मग? मग घरच्यांच्या नजरा चुकून यावंच लागतं ना. माझ्यासाठी तुला असं काहीतरी कारण सांगून लगेच पटकन यायचं असतं ना. पटकन नाही जमत ना, घरी मम्मी पप्पा असते तर भाऊ असतो. मग माझी तुला आठवणच येत नाही. हा, काय पण काय पण आहे का ना. आज काय काय आज काय आहे का नाही? कशाच जा बाबा. तुला मी कधी असं बोलायला गेलो की लगेच तो विषय हाणून पाडायचा आणि काय पुढचं बोलू न द्यायचं नाही, काय नाही. लगेच कशाच? कधी आल तू इथं? वाळव्या लागायची बारी आली होती. हो का? हो. चल ना मग आता. अरे ऐक ना, कवर असं भेटणार आहे. तेच मी तुला विचारते, कवर असं भेटणार आहे? घरी सांग ना. तू तुझ्या घरी सांगते, तू तुझ्या घरी सांग. हा, मला तेच म्हणायचंय. काय होईल? मग लग्न करू आपण. 100% करणार ना? हा, नक्की. तू धोका देऊ नको. फक्त तू धोका देऊ नको. मी नाही देत, तू देऊ नको. पोरींची जात अशी असती की अगोदर सगळ्याच पुरी सारख्या नसतात, कळलं का? गप नको सांगू. प्रत्येक सगळीच पोरगी सारखीच असती, काय बदल नसतं. प्रत्येक पोरगी धोका देते, हे मला चांगलं माहिती. तुला दिला काय कोणी? दिला नाही, सांगतोय ग. माझा मित्र नाही दिला असन तर माझा तुला मित्र माहिती का? अनुभव आहे तुला? एवढा विश्वास नाही तुझा माझ्यावर? नाही. हा, हो, म्हणूनच म्हणलं. म्हणून एवढ्या पावसात आली. हो ना. हा ना. बरं ऐक, आता काय कर, तुझ्या घरी सांगायचं की मला अमोलशी लग्न करायचंय. हा, सांगते. मी माझ्या घरी सांगन की मला तुझ्याशी लग्न करायचंय. ओके. हो. म्हणजे काय होईल, आता हे चोरून चोरून भेटायचं भरपूर झालं. कवर भेटणार आहे आपण असं? हा ना, लई वाईट वाटतं. कारण काय होतं, अचानक जर कोण आलं, त्यांनी पाहिलं आणि मग विषय वाढणार. त्यांच्याकडून जे आपल्या घरी म्हणजे कळण्याच्या ऐवजी माझं आपण सांगितलेलं बरं आहे, चांगलं होईल आणि आपलं पण पुढं पण चांगलं चालेल, नाही का? हो. चल ना मग आता. चल ग. गप्पे. काय चल ना. अरे तू माझी फिलिंग समजून घेत जाणार आहे. ते फिलिंग बघू नंतर. काय नंतर? जा बाबा. तुला काय माझी थोडी सुद्धा काळजी नाही, काहीच काळजी नसते तर मी तेवढ्या पावसात आले असते का? आणि मग तुला मी सांगतोय ना, चल म्हणतोय ना तुला आता मी नाही ना कुठं. बरं ऐक ना, बोला ना. माझं काळीज आहे ना, हा. फक्त तुझ्यासाठी धडकतं. हो का? फक्त आणि फक्त तुझ्यासाठी धडकतं. याच्यात दुसरं कोणीच नाही. अशी लांब लांब नको जाऊ तू. मग लांब नको जाऊ म्हणजे? हा, लग्न झालं ह्याच गोष्टी करायच्यात ना? आलं लग्न झाल्यावरच. काही झालं की तुझं लग्न झाल्यावर, काही झालं की लग्न झाल्यावरती. मग काय रे, का तुम्ही कुठं मिलिटरीला जाणार का? मी कुठं जाणार आहे? हा, आपण मला असं वाटतं ना की हा. काय हा, तू विचारतो का माझ्या घरीच? माझा नाद करू नको. हा का? हा, बर. तुला माहिती आहे ना. चल की मग आत्ताच पुढं पण एक पाऊल नको टाकू माझ्यासोबत. चल लगेच चल. बघा. हा, लगेच विचारणार. आणि तिथंच मला अशी त्यांनी ना अशी काठी घेऊन नुसतं बदड 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 मारून टाकलं पाहिजे, है ना? हो ना. हा, मग तेच म्हणते, दम पाहिजे ना रे तिथपर्यंत जायला. एक काम करते का, बोल ना. तू येते का माझ्या घरी? कशाला? चल ना, माझ्या आई वडिलांना सांग ना. माझ्या घरच्यांना विचार ना तू आधी, मग येते. मग काय करू, माझ्या घरच्यांना मी सांगतो, वाटलंच तर त्यांना पाठवतो घरी, असं करतो. नाही तर मग पुढचं पर्याय आहेच की. काय पारे? अगं ते बघ पुढची पुढं ग, काय करायचं ते. चल चल ना आता. चल. कुठं नाही काय आई आली का? हा, आणि तू कुठं उधळत होती? मैत्रिणीकडे गेलते मी. तुला साडी घाल. काय रोज तर ड्रेस घालते ना, आज काय साडीची भानगड? अगं मैत्रिणीला मला फोटो काढायचे होते ना ग. अगं बाई, तू कुठं होती? मी किती वाट बघत होती तुझी. अगं जरा लाज वाटू दे ना. कुशाला साडी बिडी घालून लोक काय नाव ठेवते ना गावात. आई मी इथंच तर गेलते मैत्रिणीकडं. अगं माझं तुझ्यावर लय विश्वास आहे दिदे. अगं नीट वाग, कुणी आपल्याला नाव नाही ठेवलं पाहिजे. आई तुला कोणच नाव नाही ठेवणार, आपल्याला कोणच नाव नाही ठेवणार. मी नाव ठेवण्याची वेळच नाही आणणार. दात नको काढू, जरा लाज वाटू दे. माणूस एवढं तळतळून तुला सांगत आहे. अगं तू शिक्षण कर. अगं तू आई माझं वाकडं पाऊल पडलं ना, मी त्याच दिवशी आत्महत्या करेन, तुला शब्द देते. अगं सारं रान पण घातलंय मी तुझ्यासाठी. हा, अगं नवरा मेल्यापासून जे नाही ती तू इच्छा, तू सगळं सुख मी बघितलंय ग. लोकांचं कसं, लोक सगळ्याला रांडव बायाच्या लेकराला तर पहिलं नावं ठेवितात. कारण तिला तर समजतात काहीला वळणच नाही, तिच्या लेकरांना कसं आहे ना. असं नको तू माझ्या. मी चांगली ना ग. तू चांगली आहे, पण तुझं वातावरण मला चांगलं दिसत नाही. टेन्शन येतं ग माझ्या जीवाला.
तुझ्याकडे बघून. हा असं बाळा वागू नको ग. नाही ग, आई, लोक परत नाही वागणार जगून मी. देणार नाहीत आपल्याला. आई फक्त मैत्रिणीकडे गेलते साडी घालून फोटो काढायचे माझा होते. तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि ह्यो विश्वास असाच आई ठेव. तुझ्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊन देणार नाही. बघ बाय आता हे आजकालचा जमाना असा आहे त्याच्यामुळे जीवाला घोर लागतो बघ. हम्म. चल आई मला भूक लागली, चल ना. गाडी सारी नवी आणावं लागले ना, उलसीत भिजली. अरे काय म्हणता? पुढे आला गावरा, पाऊस पाणी जरा कमी फिरावं, घरात बसावं. अहो हे दळणं दुळणं तर करणंच आहे ना. पोरगी अभ्यासाला बसली होती. खायला लागत पोटाला की नाही. मग आता म्हणलं तिला कुठं अभ्यास करता करता उठीत आपण स्वतः गेलेलं बरं. एक स्थळ आहे चांगलं, करायचं लग्न पुरीचं. नाही हो, पोरगी शिकती. जर ती हुशार नसते ना, बघा मी तो विचार केला असता, पण पोरगी लय हुशार आहे माझी. पाहते ना आजूबाजूला थोडस गावात काय काय होते ते. पाहते तुमचं खरं आहे. जर काही कुठं झालं तर तुझ्या धम्म काय काय जाऊन कुणाचं मनगट पकडायची. म्हणजे पोरगी तुझी नाही चांगली, पण एखाद्या पोरानी खोड काढली. कोणी तशी तुझ्या- धम्मक खाई माझ्यात, पण आता काय जगायचं कोण ते. खातो इथं गडी माणसाला बोलून द्यायना कट्ट्याचे, तुला बाया माणसाला काय करशील तू. ते तर हाय बर का, एका गोष्टीने विचार केला तर तुझे तुला दीर आहे ते कधी विचारलंय का तू काय खाल्ले, कशी राहती. ते बरोबर आहे बरं का भाऊजी तुमचं, पण असं वाटत लेकरू हुशार आहे हो. आज आपलं वाटुळं झालंय, ती जर शिकली सवरली तर तिचं कुठंतरी भलं होईल, स्वतःच्या पायावर उभा राहील. काय होतं तुझी उभी आयुष्य मी पाहिले ते नवरा गेल्यानंतर कसं कसं तू ते लेकरू लहानाचं मोठं केले. आता मस्त तुला वाटतं आई लेकरांनी शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, म्हणजे टेन्शन नाही राहणार. पण तशी परिस्थिती नाही, जमाना खराब निघालाय. ते बेकार दिवस आहेत बघ. नाही तुमचं 100% खरं आहे, त्यात मी काहीच म्हणत नाही. पण आता काय करता बरं तुम्हीच सांगा. शाळेत गेल्यानंतर पोरगी परत घरी उचतर भरोसाच नाही. अहो, आईचा जीव आहे, माझा जीव असा दागदुग असतो. जीवाची होती की नाही. अहो कालच ती गेली होती तर साडी घालून गेली म्हणे मैत्रिणी संग फोटो काढायचे. मी मरणाचं तिला मारलं बिन बडबड केली. त्यातनं काय लेकरू ध्यान ठेव. मग बघ, टेन्शन मला वाटतं भाऊ तू आहे ना लग्न करून द्यावं, मस्त एखादा आहे ना असं चांगलं स्थळ पाहू आपण, त्यांनी भविष्यात शिकवलं पाहिजे. हा मग काय अडचण नाही. त्याने जर शिकवायला म्हणला ना शिकवतो, पोरगी हुशार आहे, मग आपण लग्न करून टाकू. ठीक आहे, लक्ष ठेव, घे हा. काळजी. आणि काय अडचण आली फोन कर. हो तसं असलं तर सांगा मग तुम्ही. चल चल हो, चल ये. चल हो, हो. अगं काजल, हा बोल ना ग अगं मानसी. कुठं चालली तू? काही नाही ग, इकडेच गेलते मैत्रिणीकडे. मैत्रिणीकडेच गेलती का तू? हो मैत्रिणीकडे गेलते. बोल ना ग. मैत्रिणीकडे जाऊन आल्यावरती एवढं लाजत नाही बाळा, मला काही समजत नाही का? त्या तुला वयातून मी म्हणायचं पण काय? काय? अगं तुझ्या वयातून मी पण गेले, मला कळतं सगळ्या गोष्टी. पण असं काही नाही ग. एक सांगू, बोल ना. मला माहिती तुझं काय चालू आहे काय नाही. मी बघितलेलं पण आहे तुला 2-3 वेळा तिकडं रानात. काय पण काय म्हणतेस तू? काही पण काय, तुझे चांगले लव सीन पाहिलेलेत मी, चांगले ह्या डोळ्यानी. पण खरं सांगू बाळा, तू जे करतेस ना ते बरोबर नाही आहे. त्याचं खूप प्रेम आहे ग माझ्यावर, आणि माझं पण त्याच्यावर खूप प्रेम आहे. अगं असं ना सगळेच बोलतात, पहिले पहिले असंच असतं, माझं तुझ्यावर लय प्रेम आहे, मी तुझ्यासह जगू शकत नाही, मी तुझ्यासाठी काही पण करायला तयार आहे, सगळ्यांशी लढण, हे सगळं बोलणं झालं. नाही ग, तू असं नाही ग. ऐक ना, तुझ्या ह्या वयातून मी पण गेले, तुला तेच सांगते. पोरं फक्त वचनं देतात, वचनं खरे करत नाही. ते फक्त फायदा घेतात आपला, कळलं का? फायदा म्हणजे काय तुला नीट समजते मी काय हो. बोलते काय नाही. जरा ह्या गोष्टी लक्षात ठेव आणि मग तुला जे करायचं ते कर. हा पण एक गोष्ट लक्षात ठेव बरं का काजल. बोल ना. हे बघ काजल, तुझी आई तुझ्याकडे बघून जगती आज. तुला माहिती आहे ना, तू लहान असताना तुझे वडील गेले. हा ग, तेव्हापासून माझी आईच मला सांभाळतीये. मग किती कष्टातून ते असं तुला शिकवतायत, सगळ्या गोष्टी करतायत. मग तुला त्याची जाण असली पाहिजे का नाही? हा तू बोलती ते एकदम ठीक आहे. ठीक नाही, बरोबर बोलते मी, कळलं का? हा बरोबर बोलते आणि तू. तुझ्या आईचे ना तुझ्याकडून खूप स्वप्न आहेत. तुझ्या आईला वाटतं की माझी पोरगी मोठी व्हावं, माझं पण 4 चौकात नाव निघावं, की मला नवरा नसताना सुद्धा मी माझ्या पोरीला शिकवलं, मोठं केलं, कोणाचे खाली न झुकता. हां, तुला वाटतं ना तुझ्या आईचं असं नाव निघावं? हा मग वाटतं. तू अभ्यासात लक्ष द्यायच्या ऐवजी तू हे सगळं थेरं करते, ते बरोबर आहे का? एक तुझी चांगली मैत्रीण म्हणून समजून सांगते तुला मी. काय चुकीचं काय सांगत नाही, तुला जे बरोबर आहे तेच सांगते. तुलाच काय, माझ्या सगळ्या मुलींना हेच सांगणं आहे की तुम्ही जरा नाही का प्रेम करताना नाही का जरा आई वडिलांचा विचार करा आधी, ते आपल्यासाठी काय करतात काय नाही, सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. तू बोलते ते अगदी ठीक आहे ग, पण काय करू, माझं पण त्याच्यावर खूप प्रेम आहे ग.
अगं कवर कवर आहे. तुझी आई तुम्हाला राबू राबू भर मारायला लागली तरी तुला प्रेम प्रेम करायचंय का? अगं चुलीत जाऊन दे तुझं प्रेम. जर तुझ्या आईकडे बघ. अगं तुला सांगू सांगू थकले बाई मी तर. तरी तर डोक्यात प्रकाश पडाला. अशी कशी बाई दगडाची पोरगी तू? तुला मी सांगते बाई, माझ्या बाबतीत पण कधी गोष्टी घडून गेल्यात म्हणून तुला काहीतरी सांगते मी, कळलं का? नाही तर मला हौस नाही आली तुला सांगायची. माझं त्यावेळेस माझा जीव काय मला म्हणलं होतं नाही सांगू शकत मी. तू बोलते ना ह्या गोष्टी मी नक्की विचार करन. विचार? अगं इथंच तू निर्णय घ्यायला हवा होता. पण जाऊ दे बाई, तुझ्या पुढे ना किती डोकं आपटलं ना तर तुला काही समजणारच नाहीये. जाऊ दे बाई, मला माझी बऱ्याची कामं पडलेत. मानसी, माझी ऐक कामं ना. सोडून तुझ्या भागा लागले तर माझं सगळं कामं बंद पडायचे. चल निघ. मानसी, काय सांगावं या पोरांना त्याच्या आईला टुकारवाणी फिरत येत. मर 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 काम करतोय मी आपल्या इकडं. हा बाबा काय करता? काय नाही, हे काम चाललंय. झालं नाही भाई? नाही ना. तुम्हाला एक बोलायचं होतं जरा. काय बोलायचे? काय बोलायचंय म्हणजे? काय बोलायचंय? काय मला लग्न करायचंय. लग्न करायचे? हा. लग्न करायचे? आज तुला काडीची अक्कल नाही. हा 10 रुपये कमवायचे आहे का तुला अक्कल? काय कमवतो काय तू? अहो नका कमी, तुम्ही तर कमीतात ना. अरे मेलो ना लोकांचे बाप साधा लोकांचा ऊस खांता खांता. अहो ते तुमचं कर्तव्य आहे. लोकांचे माझं काय- काम करून मेलो ना. तो एवढा मोठा काटाळ्याच्या काटाळ्या पोचला ना पार. हा तुमचं कर्तव्य आहे ती. करतोय म्हणजे मग? तुझं काम नाही का? थोडंफार काम बघायचं कुठं? तसले तुम्ही मला अजिबात ज्ञान पाजवू नका बरं. ही झालं ती झालं, मला बाकीचं माहित नाही. माझं लग्न करायचंय मला. तुला कोण बायको देतो असं बिगर कामाच्या माणसाला? कोण देतो म्हणजे? हा कोण बायको देतो रा? माझं नका नाद करू. हा? माझ असली भारी आणीन का नाही तुम्हाला सून? हा. तुम्ही सुद्धा म्हणता माझं नाव घेता. फक्त आधी तुझं पोट भरायचं बघ. काय? हा पोट भरायचं बघ आधी तुझं. ती मला माहित नाही. हा. तुम्ही बाप आहे, तुम्ही लग्न लावून द्यायचं नाही तर मग माझ्या हातून काय त्या होऊ शकतं? पोरीचं का तू पोट भरणार? मग कुणाचं भरणार? हा तुझं भरतय का बघ. हा. ते तर- अरे 10 रुपये लागले की बापाकडे पळतो आणि बाप मेला तिकडे काम करू करू. बापाचं कर्तव्यच असतं लेकाला पोसायचं, काय करायचं ती नका सांगू मला. बापाला निदान थोडं फार आधार द्यायला पाहिजे ना तो. हा, दिन लग्न झाले दिन आधार. लग्न झाल्यावर तू काय देणार? आणि मी काय सांगतोय ऐका, तुम्ही म्हणतात ना मला कोण दिन पोरगी कोण दिन पोरगी. मी एक पोरगी बघितली, तुम्हाला जायचंय आणि तिच्या आईला मागणी घालायची आणि माझ्यासाठी ती पोरगी बघायची. ए, ते मी नसतो जात तिकडं. काय? हा आज तुला पोट भरायची अक्कल नाही तिथं कशाला मला लावतो अजून पोटावर आणि मग पाडायला? कोण जाणार? गावातली लोक हा? जाणार का काय? तो काम कर जरा, तू 10 रुपये आण कमवून आणि बरं. मग जातो मग त्या पोरीच्या आईकडं. अरे बाप आहेस का वैरी? हा काय म्हातारे बा, माझं डोकाचं हल्ल्यावर पण मी पण पळून आणल्यावर मग बस बोंबलत. मग म्हणशील आयला माझ्या पोराने हे केलं माझ्या पोराने ती केलं. अगं अभ्यास सोडून काय फोन मध्ये बोटा घालीत बसली तू? आई आत्ताच घेतलंय ना ग. काय आताच घेतलाय ना? अभ्यास सोडून देते फोन पाहतील मध्ये मी लय अभ्यास करते. अभ्यासच करत होते ग, आत्ताच मोबाईल घेतलाय मी. अगं काय होतंय? काय खाल्लंय तू? हा सकाळी काय पित्त बित्त झालं काय? आई अगं डोकं दुखते, जसं उलट्या आले होते सारखं. अगं कशाच्या आहेत ह्या उलट्या अशा? हा हे असं डोकं दुखणं ना अशा उलट्या कशाच्या आता? तू काय करते बरं बाहेर जाऊन? आई हा अगं तू काय कॉलेजला जाती का कुठं जाती? मी काय येडी आहे का उन्हाने म्हातारे झाले? केस काय उन्हाने पिकलेत का ढवळे झाले? सांग काय शेण खाल्लं तो? आई, मी काय अगं, हे बघायच्या आधी मी का म्हणून नाही मी. अगं कसे दिवस काढले मी तुझ्यासाठी आणि तू खुशाल वकती कोरड्या आधाडे देते. अगं कुठं शेण खाल्लं तू? हा? अगं, आई सुद्धा म्हणू नको मला. तू तुझ्या तोंडातून आई सुद्धा आजपासून तुझी आई मेली. असं नको ना ग बोलू. मला अजिबात सांग, आधी सांग मला हे कोणाचं काय आहे ते? कोणाचा कुटाणा करून आली आणि घेऊन आली तुझे? सांग हे काय आहे? अगं गावात तोंड दाखवायला दल राहिले का आता? आई माझं प्रेम आहे ग. अगं प्रेम आणि हे आजपर्यंत तुला सांभाळ तुझ्यासाठी केलं ह्याचं काय? हे काय प्रेम नव्हतं का माझं? हा तू अजिबात मला काय सांगू नको. तुला मारून टाकेल आणि मी बी मरण आहे असं तू काही करायला नको होते. असं नाही करणार हा? ग. करणार नाही आता. हे कोणाचं आहे सांग? हा आई माझं त्या मुलावर प्रेम आहे ग. अगं तुला काय म्हणून शिकवलं मी? माझे दिवस बदलशील. हा तुझ्यासाठी किती कष्ट केले मी. म्हणलं नको बाई आपलं एकूण तर एक लेकरू आहे, याला ऊन वारा नको लागायला. हा अगं चल तुला आहे ना मारून टाकले. पर्याय नाही राहिलेला आता आहे ना. तू सगळं पर चव घातली सारे घरात फाशी देते.
आई, तू कशाला मला फाशी देते? मीच फाशी घेते ना. अगं, माझ्या तू फाशी जीवाची द्यायची, तुला तुला वाटत फाशी द्यायची लायकी. अगं, पोरी आहे, पळू नको आहे, पोरी. काय झालं अगं, हिला धर पहिलं, हिला फाशी द्यायची. काय हा, हिला नाही जिवंत ठेवायचं. हिने काय कर घेते ना तू फाशी. काय काय झालं कारनामा केलाय काजल? तिने? एक मिनिट आई थांब, मला विचारते. काय झालं काय झालं काजल? अगं, काय विचारते हिला? हिने कोण तोंड केलं ना गावात काय हो काय केलं तिने? तिला मला तर तिला विचारू नको तिने काय केलं ते. अगं, तिने सारी चव घातली आणि काय केलं? काजल काय माकडं पाऊल पडलं का तुझं? अहो, काय सांगावा भाऊजी, तुम्ही जे सांगत होते तेच झालं ना. माझं लय नशीब फुटलं. म्हणजे म्हणजे काय आहे, ती उलट्या करतीन काय आहे? ए, थांब. ए, वेगळं नाही पोरगी. हा, तर गरीबाच्या घरातच कसे प्रकार असे? अहो, गरीबाच्याच पोरी माजल्यात आजकाल. लाज नाही वाटली तुला? ही सगळं शेण खाताना आईनी आपल्यासाठी काय केले? गप्प बघत बाई. नाही आलं? कोण आहे जो? कोण आहे? आमच्या शेजारचा मुलगा आहे, पाठीमागे. लाज वाटते का तुला काही सांगायला? लाज वाटते? तो अमोल नाही का? तो येतो. मी त्याचा 2-3 वेळा बाप बघितलं. कानाच्या बांधावर आहे. 2-3 वेळा बघितला तो. अगं, तुला काही लाज वाटायला पाहिजे. अगं, कोण आहे काय आहे? अगं, पण त्याच्यापेक्षा पहिलं तो अभ्यास स्वतःच्या पायावर उभा राहायचे स्वप्न तो मला दाखवले. तुम्हाला हा पोरगीला हुशार आहे. तुम्हाला मी तेच सांगितलं. हो, मी पोरगेले हुशार आहे, अशी चुकीचं पाऊल उचलणार नाही. पण या पोरीने आज मला ते दिवस दाखवले. म्हणलं होतं वेळीच लग्न करून दे. खरंय. काय झालं? आज ती आलं ना पण- तेच पुढं. आता एक काम कर, चल त्याच्या घरी जाऊ, बघू काय म्हणतो. चला. हा, करीन का ते तुझ्या संग लग्न? चल 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 चल, काय बाप करीन. करावंच लग्न नाही लागेल. करत म्हणजे? मग? चल. काय रडाची काय? लाज वाटते अवघड. अरे, कुठे पोरग तुझं? पोरग कुठे? काय झालं काय काय झालं? अरे तुझ्या पोराने ही पोरगी गरोदर ठेवली, तू कुठं असतो? काय झक मारते गावात माहित नाही तुला? अहो, तुम्हाला काय नेमकं आता 10 बारे सांगू का पोरगी गरोदर आहे ती? अहो, लाज वाटायला पाहिजे. असं वळण लावलंय पोराला. असं काय फटके टाकलं 2-4 मग करेन का? असं नाही म्हणत. माझं पोरग असं कधीच नाही असं नाही करणार. ए, तुमचा पोरगा त्याला बोलवा ना. कुठे गेला तो? लई तोडीत बोलला होता ना? पोरगं बोलून कुठे? हा, हा? बोलत- लग्न बोलत. करत म्हणून कुठे? अरे, कुठली पोरगी असं स्वतः होऊन इज्जत नाही घालत. जरा समजून घे. तू आपला रोज एक जणाच्या बांधाव कधी विचारच नाही केला या गोष्टी. अमोल. काय झालं? काय झालं? फटको टाकू तुला तुमचं. काय झालं? काय केलं रे? केलं काय तुला बरं? काय झालं? झालं काय काय? प्रकार या पोरीचा अगोदर आहे ते? कुणाचं आहे ते? बोलतो का? हा? बोल ना रे. अहो, झालं काय? मला सांगा ना तुम्ही. काय झालं म्हणजे? अरे तुला ही पोरगी गरोदर आहे. तिने तुझं नाव सांगितलं. प्रेम करतो ना तिच्यावर? हा, करतोय. मग लाज नाही वाटत? लग्न झाल्यावर हे जमलं नसतं तुला? लग्न करायचंय मला तिच्या बरोबर. आता? म्हणलं होतं, माझ्या बापाला म्हणलं होतं मी. अरे मग असं करतेत का? तुला माहिती नाही आमची परिस्थिती कशी आहे? अशी सांगितलं फुसल्यावर होतं माझ्या पोरांनी. पोरीला. पोरांनी सांगितलं पण मला काय माहिती आहे असं पोरग करेन म्हणून सांग. तुम्हाला सांगून करीन तो. काय माहिती असं पोरग गरीब घरची बाई आहे आणि हे आता कसे झक मारायच्या बाई? लग्न करणार आहे मी तिच्या बरोबर. कधी पोर झाले? तुझ्या बापाने केलं का कसला धंदा? का फाशी दिल्यावर तिला? आत्महत्या करायला निघाली मी नाही नसती, होती. या पोरीने वाचवली. हा मुंड हल्ली पाहिजे तुमची लगा शिकलेला आहे ना तू. लाज असं नाही करायला वाटत? नव्हतं अरे पाहिजे. कावा काय खावा याची अक्कल आहे का तुम्हाला? तुम्हाला लग्न झालं तेव्हाच नव्हते का? तुला लग्नच करायचं होतं तर घरी मागणी घालायची ना का? शेण खाल्लं बाहेर. नकळत तुला झालं. सांगितलं होतं ना हे बंद कर म्हणून, यासोबत लपडे चपडे करणं. तेव्हापासून- तरी ऐकलं नाही तू माझं. तेव्हापासून मी त्याच्यासोबत बोलले पण नाही. मग हे कुठं नका केला तू? का काय झिपरे? हा? तुला माहिती होतं म्हणायचे. अहो 2-3 सांगितलं समजून, म्हणलं नको आईपर्यंत जायला, आईला त्रास होईल म्हणून. मला सांगायचं ना तिचा याचा दोघाचा कार्यक्रम लावला असता. माझंच चुकलं खरंच. मी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं. करणार आहे लग्न? हा, करणार आहे. खाणार काय? तिला काय घालणार खायला? मात्र याला राहायला घर नाही. बाप लोकांची सालाने काम अरे, करतो. नालाय का तिकडे मी लोकांचे काम करतोय, मरमर करतोय, हा आणि तो असल्या कोटाने करतो इकडे गावात. हाय का त्याला काम आहे का? धंदा आहे? लग्न करणार ना तुम्ही? अमोल. लग्न केल्यावर त्या पोराला काय खाऊ घालशील, स्वतः काय खाशील? तुला खोटं नाही सांगत. प्रत्येक आई वडिलांचं मत असतं मुलीकडून फक्त की मुलीला ना परत आहे ना दिलं नाही एक दुसऱ्या घरी तर हात पसरायची वेळ नाही आली पाहिजे परत आपल्याकडे. अगं त्याला राहायला घर नाही, त्याला काम नाही. काय खाशील त्याच्या संग राहून? शिकलेला आहे ना तू? हा, शिकलेलो आहे. काय कामात धंद्याच्या डोक्यात? पुण्यात जाणार आहे कंपनीत. दिली का इंटरव्ह्यू? काय कुठं झालाय का प्रकार? इंटरव्ह्यू दिलाय मागच्या महिन्यातच मी. लागणार आहे कंपनीत पुढे कामाला? हा, त्यांचं लेटर. नाही लागला तर तू उद्यापासून याला खोडं घमेलं आणि टिकाव याला गाडायचं राहणार. थेट माझ्या बरोबर यायचं तो कामाला. नाही बाबा, मी मागच्या महिन्यात इंटरव्ह्यू दिलाय. मान्य केलंय माझं ते म्हणून. नाही तो मग काय कार तर? देतोय कधी माझं नाही माझं नाही, दुसऱ्याचं मग काय तर? मग काय केलं असतं?
रोज एखाद्या बांधाल तो माझ्या संग यायचं परत. नाही बाबा माझ्याकडून चुकलं. ऐक आता हे प्रकरण आहे ना लय मकर चर्चेचा विषय करू नको म्हणू नको. पण ऐक म्हाताऱ्या 2 दिवसात या पोराचं एखाद्या मग ह्याच्यात मंदिरात लग्न लावून देऊ आणि ध्यान ठेवू जरा काय लागायचे असल्यावर. आता मी तिकडे कामाला मरतोय हे इकडे लग्न झालं ना लगेच पुण्याला निघायचं दोघांनी. पैसे इथं गावात चव घालाय नको ते जगन काही दिवस. मग हा? काय तर आणि परत लग्न होऊस तर भेटायचं नाही. भेटली की दोघांना आहे ना फाशी देऊन मारी. समजलं ना काजल तुले. हा जा घेऊन तिला घरी. चल आई. आणि तू पैसे पण आहेत काय तिच्याकडे पण काही नाहीये. तुम्ही झक मारायचे आता करून घ्यायचं. ए, निघ. बघू तो करतो काहीतरी तडजोड. आहेत का पैसे घरात? सगळा खर्च तुम्ही करायचा. करतो तडजोड पुन्हा कोणतरी अजून एक जण चाल जातो कोणाच्या अंगावर जातो. त्याला विलाज नाही आता काय आता काय झालं त्यांचं याला घडा लावायचं तिकडे पुण्याला लावून ढाकलायची. काका मी इंटरव्ह्यू दिलाय ना त्यांचं आज कॉलेज. तिला आहे ना घराच्या बाहेर काढ नको परत. आणि तू लग्न झाल्यावर सरळ पुण्याला निघायचं. पैसे किती आहेत घरात? पैसे सध्या नाहीत घरात. मी आणतो कोणतरी काढू शेतकरी. हा आणि लय बोकांडी कर्ज करू नको. नाही नाही लय आता लय कुठं सोंगा ढोंगाचं नाही. आता मंदिरात आहे ना हारात घालू आणि लग्न काका होतं. तसं पण माझा आता इंटरव्ह्यू ज्या दिवशी दिलाय ना आज कॉल येईल त्यांचा. आज कन्फर्म कॉल येणार आहे मग मी पुण्याला जाणार पण आहे. तुम्ही शिकल्या सवरलेले घोड्यांनो लाज वाटत नाही का? लग्नाच्या उदर पोरगी गरोदर राहिल्यावर तिच्या आईनं बापानं काय करायचं? फाशी घेऊन मारायचं का? आहे का त्या पोरीला बाप एकट्या आईने कसं कसं लेकरू मोठं केलं? ती गोष्ट माझ्याकडून चुकलीच नकळत घडली ती आमच्या दोघात गोष्ट. आम्ही इतकं प्रेमाच्या ओघात वाहून गेलो होतो की आम्हाला कळतच नव्हतं आम्ही काय करतोय. खरंच माझ्याकडून चुकलं. मी तिला ऍक्सेप्ट करतो आणि तुमची माफी मला माफ करा. ठीक आहे लागा तयारीला. आणि कुठं जर का पळायचा फेडायचा प्रयत्न केला तर बघा हातपाय तोडीन. नाही ना कुठंच जाणार नाही मी तिला सोडून कुठंच जाणार नाही. ठीक आहे येऊ का? हो लक्ष ठेव त्याच्यावर. ठीक. नालाय का असे उद्योग तुला कोणी सांगितले होते हे करायचे? अरे 100 रुपये नसले तर माझ्याकडे येतो आणि 100 रुपये घेऊन जातो आणि मी लोकांचे काम करतोय तिथं. बाबा माझं खरंच चुकलं. माझ्या अंगाला कपडा नाही लागत. बाबा तसं पण मी तुम्हाला कानावर घातलं होतं की जाऊन तिच्या घरी मागणी घाला म्हणून. माझ्यापाशी पर्याय नव्हता त्याच्यामुळे मला हे पाऊल उचलावं लागलं. हे बरोबर नाहीये. चुकलं बाबा खरंच मला माफ करा.